म्हणजे वरती एक माझं स्वप्न होतं. अकॅडमीमध्ये गेली आणि मला समजलं, की फक्त पळणं म्हणजेच भरती नाहीये. त्याच्या बरोबर, पलीकडे बरोबर. पण काहीतरी आहे. म्हणजे अभ्यास पण करावा लागतो. तेवढी मेंटॅलिटी आहे का, मी ते करू शकते का? हे मी आधी जाणून घेतलं. तर तुम्ही तुमचा वर्कआउट काय असायचा 800 मीटर किंवा जे गोळा वगैरे आहे 100 मीटरसाठीचा काय ज्या मुली आहेत त्या घरी राहून प्रॅक्टिस करू शकतात का त्यांना पण एक फायदा होईल त्यावेळेस असं कधी वाटलं नाही का मग एवढी कॉम्पिटिशन आहे. ग्राउंडमध्ये माझा कोण हात नाही पकडू शकत. त्याच्यामुळं झोप यायची दुपारच्या वेळात मला. तर मुंबई जिल्हा का निवडला तुमच्या स्वतःच्या जिल्ह्याला तुम्ही फॉर्म का नाही भरला. महिलांनी फक्त घर आणि मूल हे 2च सांभाळलं पाहिजे. पण मला असं वाटतं, की हे न करता महिलांनी पण सक्षम झालं पाहिजे. स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप महत्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत. ते म्हणजे खूप मुली मेसेज करत होत्या की सर 100 मीटर 800 मीटर आणि गोळाफेक याची तयारी कशी केली पाहिजे. आम्ही सेल्फ केले तर आम्ही भरती होऊ शकतो का, की अकॅडमीज लावली पाहिजे. त्यावरच आपण आज बोलणार आहोत. त्यासाठीच आमच्या सहकारी कदम मॅडम आलेले आहेत आणि त्या तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी कशी प्रॅक्टिस केली, कुठले पुस्तकं वाचले, ह्या सर्व गोष्टीवरती आपण आता वन बाय वन करून बोलणार आहोत. चला वेळ न घालवता आपण लगेच त्यांच्यासोबत डिस्कशन करायला सुरू करूया. चला मॅडम, तुम्ही म्हणजे भरतीकडे काय यावंसं वाटलं तुम्हाला. म्हणजे वरती एक माझं स्वप्न होतं. माझा भरतीचा प्रवास मी थोडक्यात सांगते. मला म्हणजे पळायला वगैरे खूप आवडायचं लहानपणापासून. रनिंगमध्ये मला खूप इंटरेस्ट होता. त्यामुळे मी भरती या क्षेत्रात उतरले. पण अकॅडमीमध्ये गेली आणि मला समजलं, की फक्त पळणं म्हणजेच भरती नाहीये. त्याच्या बरोबर, पलीकडे बरोबर. पण काहीतरी आहे. म्हणजे अभ्यास पण करावा लागतो. मग बरोबर. तिथे गेल्यानंतर मला समजलं, की विषय असतात त्याला पण मराठी, मॅथ्स, बुद्धिमत्ता, जी-के. मग तिथे गेल्यानंतर मी सिलेबस जाणून घेतला, की त्याच्यामध्ये नेमकं काय आहे मी बरोबर. करू शकते का? बरोबर, बरोबर. माझी म्हणजे तेवढी मेंटॅलिटी आहे का, मी ते करू शकते का? हे मी आधी जाणून घेतलं. म्हणजे ग्राउंड वगैरे माझं चांगलं होतं. फक्त अभ्यास म्हणजे अभ्यासाकडे मला जास्त फोकस करायचा होता. बरोबर. म्हणजे 800 मीटर तुमचं चांगलं होतं हां. एकंदरीत आणि त्यामुळे तुम्हाला आवड निर्माण झाली आवड. आणि त्यानुसार तुम्ही मार्गक्रमण केलं. खूप महत्वाचं असतंय कारण की खूप जण प्रॅक्टिस करतात, पण प्रत्येकच जण भरती होतो का? तर नाही. जो स्मार्ट प्रॅक्टिस करतो तो 100% यशापर्यंत जातो. तर तुम्ही तुमचा वर्कआउट काय असायचा 800 मीटर किंवा जे गोळा वगैरे आहे 100 मीटरसाठीचा काय असायचा? म्हणजे वीकली वर्कआउट असायचा. स्लो फास्ट असायचं. नंतर रोड रनिंग असायचं. त्यानंतर स्प्रिंटा असायच्या. नंतर म्हणजे त्या कशा असायच्या म्हणजे ते पण त्यांना समजेल ना, जे आपले पाहणारे आहेत, ज्या मुली आहेत, त्या घरी राहून प्रॅक्टिस करू शकतात का त्यांना पण एक फायदा होईल.